नमस्कार सगळ्यांना। तर चला, आज झाला इव्हनिंगचा टाईम आणि गायांना चारा पाणी काढायचं। तर आज औषध मारून पण झाले। तर औषध मारून भरपूर वेळ झाला होता। त्याच्यानंतर आता 5 वाजेनंतर पाऊस सुरू झाला होता। परत आता कमी झाला आणि परत सुरू झालाय। तर पाऊस एकादशीपासून चालू आहे। एकादशी जशी आगल्या दिवसापासून तर त्याच्यानंतर 2 दिवस उघड होती। मंगळवार आज म्हणजे काल आणि आज थोडीशी उघड होती, पण ऊन काही मात्र पडलं नाही एवढं पण। त्याच्यात पण थोडंसं भरून आलं की लगेच बदाबदा येऊन पडतं। असं कंटिन्यू नव्हतं। कंटिन्यू फक्त एकादशीच्या आगल्या दिवसापासून 3 दिवस कंटिन्यू पाऊस होता। तर आपण टोकन पद्धतीने जी मका केली होती, हे बघा, मका जी आपण मशीननी ती छोट्या पेरली होती ती तर अशी उतरली। हे बघा, हिच्यात आणि तिच्यात लगेच फरक दिसतो। ही छोटी छोटी अजून एवढी पूर्ण अशी भारी उतरली। हे बघा, इकडच्या साईडने पण तर सगळी जशी ही पेरलेली तशीच दिसते सेम, त्याच अंतरावरती पडली छोटी छोटी। आणि आता ही बघा किती मस्त झाली। तर आता याला टिंजर वगैरे मारायचंय। त्याच्यानंतर मग टिंजरनी जेवढं गवळ जळेल तेवढं, नंतर मग खुरपणी वगैरे करून घेऊ। जर नाही गेलं टिंजरनी जेवढं जाईल तेवढं बघू। आता तणनाशकनी जेवढं गेलं तर ठीकच होईल। तर इकडच्या साईडच्या पण सऱ्या मस्त उतरले, मला दाखवते। तर अधूनमधून मी गबळ वगैरे असे गंज घालून ठेवले, आले गेल्या काढत असते मी। हे बघा, इथून तेवढी सरी मस्त उतरली। तर हे बघा, घास कापायची वेळ झाली। कापा ना कापा ना। तर व्हिडिओ मी काढते, ते माझ्याकडे बघताय, एवढ्या लांबून बोलत बोलत येते। बापरे, अरे बघा, इकडची एवढी पूर्ण मका मस्त उतरलेली, तिकडची पण भारी उतरली। तर हे बघा, घास कटिंग करून आणि झालं आणि इकडं चालू आम्ही गावाजवळचं जे आपलं शेत आहे तिथं। तर इकडची पण मका जशी गावाजवळची तिथं घराजवळ उतरली आहे, तर तशीच इथं पण उतरली आहे बघा। एकदम जोरात मका उतरली। तर जशी टाकली होती तसं आलोच नव्हतं। म्हटलं चला आता चक्कर मारून येऊ। या पावसामुळे हे बघा, इकडे हे घर दिसतंय तिथपर्यंत रस्ता आहे, तिथून पायी इकडे यावं लागतं। तर आता याला खाद वगैरे पण मारायची। जर पाऊस नसला तर तिथून वाहून आणावं लागणार आहे इकडे एवढ्या चिखलामध्ये, आणि मग खाद वगैरे मारावं लागणार आहे। तर त्याच्यामुळे थोडंसं आता गबळ वगैरे पण दिसायला लागले। तर लगेच तणनाशकाचा हात पण घ्यायचा आहे त्याला। मी काय बोलणार आहे का? बोला ना। तर मित्रांनो, आपल्या इकडे जे गावाजवळचं शेत आहे तिथली पण मका एकदम छान सुंदर अशी उतरली। आता तणनाशकाची टायमिंग झाला आहे, तणनाशक मारावंच लागणार आहे। आणि चांगल्या पद्धतीने उतरली। पावसाचं प्रमाण चांगलं आहे, पण जमिनी स्ट्रॉंग असल्यामुळं मका वगैरे आतापर्यंत तर चांगलेच आहे। पुढं बघू काय होतं काय नाही। तर चला, आता आम्ही निघालोच घरी।